मुंबईतल्या नरिमन पॉइंट परिसरातील प्रसिद्ध स्टेटस रेस्टॉरंटचा परवाना आता फूड अँड ड्रग्ज खात्याच्या वतीनं निलंबित करण्यात आलेला आहे। पुढच्या काही दिवसांसाठी हा परवाना निलंबित करण्यात असल्याची बाब आता स्वतः फूड अँड ड्रग्ज खात्याच्या वतीनं एका प्रेस नोटच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आलेली आहे। खरं तर ह्या हॉटेलचं एक वैशिष्ट्य आहे, राज्यभरातून जे काही मंत्री, खासदार, आमदार हे मुंबईला ज्यावेळेस येतात, मंत्रालयातली कामं असतील किंवा विधान भवनाचं अधिवेशन असेल, या काळामध्ये सर्वांचं एक आवडीचं खाण्याचं ठिकाण म्हणून या स्टेटस हॉटेलची ओळख आहे। अनेक दिग्गज, अनेक मंत्री, आमदार, खासदार या ठिकाणी खाण्यासाठी येत असतात आणि त्या हॉटेलवर आता अन्न औषध प्रशासन खात्याच्या वतीनं कारवाई करण्यात आलेली आहे। काही सेफ्टी नॉर्म्स जे आहेत ते पाळण्यात आले नव्हते आणि म्हणून ही आपण कारवाई करत आहोत आणि काही दिवसांसाठी हा परवाना जो आहे ह्या रेस्टॉरंटचा तो रद्द करत आहोत, अशा पद्धतीची माहिती अन्न औषध प्रशासन खात्याच्या वतीनं एका प्रेस नोटच्या माध्यमातून देण्यात आलेली आहेत। याच्यामध्ये प्रामुख्यानं ज्या काही गोष्टी नमूद केल्या आहेत त्याच्यामध्ये एका कर्मचाऱ्यानं स्वच्छ अन्नपदार्थांच्या भांड्यावर थेट चेहरा धुतल्यानं सांडपाणी भांड्यावर उडत असल्याचं दिसून येणं, यासोबतच कर्मचाऱ्यांकडून पूर्ण पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंटचा वापर न होणं, हॉट ड्रेनेजमध्ये आवश्यक ज्या ट्रॅप असणं महत्त्वाचे आहेत त्या उपलब्ध नसणं, यासोबतच अन्न हाताळणीच्या परिसरामध्ये पाणी साचलेलं असणं, उपकरणांवर मोठ्या प्रमाणात तेल व ग्रीसचा थर असणं, धातूला गंज तसेच अन्न कचरा आढळून येणं, अशा अनेक बाबींच्या नोंदी ज्या आहेत त्या या ठिकाणी अन्न औषध प्रशासन खात्याच्या वतीनं कारवाई करताना नमूद करण्यात आलेल्या आहेत। यासोबतच अन्न पदार्थ व पॅकेजिंग मटेरियलसोबत नॉन फूड मटेरियल्स व हॅझर्डस केमिकल साठवलेलं आढळणं, उघड्या अन्न हाताळणीच्या ठिकाणावर असलेल्या ओव्हरहेड लाईट फिक्स्चर्सला प्रोटेक्टिव्ह शील्ड नसणं, अशा गोष्टी यामध्ये नमूद करण्यात आलेल्या आहेत आणि त्यामुळं पुढचे काही दिवस जे आहेत ते स्टेटस रेस्टॉरंट जे आहेत ते बंद असणार आहेत। या ठिकाणी ज्या सोयीसुविधा आहेत त्या कुठेतरी अपग्रेड आम्ही करतोय, अशा पद्धतीची एक नोटीस देखील या ठिकाणी स्टेटस हॉटेलच्या वतीनं लावण्यात आलेली आहेत आणि लवकरात लवकर पुन्हा एकदा हे हॉटेल सेवेत येईल अशी माहिती आपल्या ग्राहकांसाठी या रेस्टॉरंटनं दिलेले आहेत। मात्र सध्या ज्या पद्धतीनं तुकाराम मुंडे कारवाई करतायत त्यानं कारवाईचा धडाका मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लावलेला आहे आणि त्याच्यामध्ये अनेक मोठमोठे रेस्टॉरंट्स असतील, क्लब्स असतील, यासोबतच अनेक चांगले हॉटेल्स असतील, या ठिकाणांना देखील लक्ष केल्याचं पाहायला मिळत आहेत। आपण पाहिलं तर सर्वसामान्यांना अनेक वेळा मोठमोठ्या रेस्टॉरंटमध्ये जायचं असतं, मात्र त्या ठिकाणी देखील जर अशा पद्धतीच्या गैरसोयी किंवा निष्काळजीपणा केला जात असेल तर आम्ही त्यांच्यावर कारवाई करू, अशा पद्धतीची स्पष्टपणाची भूमिका अन्न औषध प्रशासन खात्याच्या वतीने घेण्यात आली आहे आणि त्यामुळेच या कारवाईचा धडाका जो आहे तो संपूर्ण महाराष्ट्रात आपल्याला पाहायला मिळतो आहे। कॅमेरामॅन रोहित कांबळेसह निलेश बुदावले, ABP माझा, मुंबई।